मराठी 24 रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल आणि मस्त असाल. तर पहा, श्रावण महिन्यामध्ये राजस्थानची स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे आणि त्याचं नाव आहे घेवर. बऱ्याच जणांनी ही रेसिपी पाहिली असेल किंवा खाल्लीही असेल, पण बऱ्याच जणांकडे आपल्याकडे अजूनही घेवर ही रेसिपी माहिती नाही आहे. आणि आपल्याकडच्या काही बेकरींमध्ये सुद्धा फक्त श्रावणामध्ये किंवा रक्षाबंधनाच्या वेळेलाच ही अवेलेबल असते. वर्षभर आपल्याला शक्यतो ही मिठाई मिळत नाही. तर ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते. तर पहा, सगळ्यात पहिला काय घ्यायचं आहे आपल्याला, साहित्य काय लागेल तर मैदा लागेल, तूप लागेल, त्यानंतर ड्रायफ्रूट्स लागतील, त्यानंतर थोडंसं बेसनपीठ लागेल आणि थोडी साखर. पहा काय करायचं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायचं आहे एक 3 ते 4 किंवा एक मोठा चमचा जो असतो ते एक 5 ते 6 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जर अर्धी वाटी तूप घेतलं तरी चालेल. तर हे मेल्ट झालेलं तूप हवं आहे ते एका तुम्ही बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचे आहेत किंवा बर्फाचे खडे टाकायचे आहेत. आणि काय करायचं आहे, हे तुपामध्ये टाकल्यानंतर ते बर्फाचे खडे, हे जे तूप लिक्विड फॉर्ममध्ये असतं ते लगेच ते सॉलिड होऊन जातं आणि तेव्हा आपल्याला हे बर्फ आणि त्याचं पाणी वरच्यावर काढून घ्यायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, हाताने आपल्याला ते तूप त्या बाउलमध्ये कंटिन्यू फेटायचं आहे. इतकं फ्लपी बनवायचं आहे की ते हलकं हलकं व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ते फेटत राहायचं एक 5 ते 10 मिनिट. आणि हे फ्लपी मिश्रण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बेसन पीठ आणि अर्धी वाटी, कमीत कमी तुम्हाला म्हणजे किती क्वांटिटी हवी आहे घेवरची त्या क्वांटिटीनुसार आपल्याला ते मैदा यामध्ये ॲड करायचा आहे. मैदा कमीत कमी मी ॲड केलेला आहे ती अर्धी वाटी मैदा ॲड केलेला आहे, कारण मी सुद्धा थोडासाच बनवत होते, कारण आपल्याला हा व्लॉग तुमच्यासमोर आणायचा होता म्हणून. तर हे सुद्धा मिश्रण फेटत राहायचं आहे आणि हे सुद्धा मिश्रण फ्लपी झाल्यानंतर यामध्ये लम्स तयार होतील आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये म्हणजे जे थंड पाणी असतं, चिल्ड वॉटर, तर ते थंड पाणी, कोल्ड वॉटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आणि म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी अशी करायची आहे लिक्विड टाईप की ते ड्रॉपनी पडलं पाहिजे, अशी बनवायची आहे. आणि मग ते आपल्याला मिश्रण एकजीव करून त्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे. 1-2 चमचे मी दही घातलेलं आहे आणि तो चवीनुसार तुम्हाला जे हवे असेल तर तुम्ही घालू शकता. तर दही आवडत नसेल स्किप करू शकता. आणि हे मिश्रण बनवल्यानंतर आपण ते गाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही लम्स राहता कामा नये जेव्हा आपण ही रेसिपी बनवत असतो. आणि मी हे गाळूनसुद्धा मिश्रण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हे काय बाटलीत भरायचं आहे. तुमच्याकडे कुठलीच बाटली अवेलेबल नसेल, तुम्ही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरू शकता किंवा जे पाण्याच्या छोट्या बॉटल असतात त्यामध्ये भरून तुम्ही त्या झाकणाला थोडंसं एक छिद्र पाडून आपण त्याचा वापर करू शकता. म्हणजे पहा, जसं जिलेबीला किंवा काही बनवताना आपण जसं बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे. आणि शक्यतो ही रेसिपी तुपामध्येच तळतात. जर तुम्हाला पॉसिबल नसेल आणि तुम्ही ट्रायल करायचे असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता. शेवटी निर्णय तुमचा आहे. तर पॅन कसा घ्यायचा आहे, तर पॅन, कढई जर असेल, आता मी ही छोटी कढई घेतलेली आहे कारण माझ्याकडे साचा याचाच गोल अवेलेबल नव्हता. सो मी ही छोटी कढई घेतलेली आहे जेणेकरून घेवरचे साईज त्यामध्ये सफिशियंट होतील. जर तुम्हाला साईज छोटा किंवा मोठा जसा हवा असेल त्याप्रमाणे, तुमच्याकडे समजा लोखंडी कढई असेल किंवा बऱ्याच जणांकडे दसऱ्यामध्ये बनवणारे कडकण्यासाठी जी लोखंडी कढई असते ती वापरू शकता, रिंग असते ती वापरू शकता. नसेल तर ह्या पद्धतीने छोट्या कढईत केलं तरी चालेल. तर तूप किंवा तेल गरम करायचं आहे भरपूर. आणि मग काय करायचं आहे, आपल्याला हे जे मिश्रण आहे ते बाटलीत भरलेलं मिश्रण आपल्याला ड्रॉपनी हे टाकायचं आहे. आणि गॅस मोठा बारीक, जसं तुम्हाला शक्यतो मोठ्या गॅसवरच करायचं आहे, पण आपल्याला जर असं वाटलं की तेल किंवा तूप खूपच तापलेलं आहे, त्यामध्ये जाळ लागू शकतो, म्हणून आपण थोडंसं गॅस कमी ठेवला तरी चालेल. आणि ड्रॉपनी हे टाकत राहायचं आहे. मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते बघा व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला मध्ये एखाद्या लाकडी काठीने हलवायचं आहे. आणि त्यात का हलवायचं आहे, तर आपल्याला ते काढण्यासाठी इझी पडतं. आणि घेवरची ही रेसिपी सुंदर आहे. तर मी रवी घेतलेली आहे त्या लाकडी, माझ्याकडे दुसरं काही त्यावेळी अवेलेबल नव्हतं तर मी रवी घेतलेली आहे. तर तुम्ही काठी घेऊ शकता लाकडी, तर काही चालेल. तर मग अशा, पण ती स्वच्छ असायला हवी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कंटिन्यू तुम्हाला जर वरनं तूप गरम तूप त्यावर टाकता आलं तर तेही टाकू शकता किंवा तेल जे असेल तेही टाकू शकता. नसेल तर तुम्ही हे कंटिन्यू इथेच ह्या कढईमध्येच टाकू शकता. आणि त्याचा एक लेयर बनला पाहिजे म्हणून आपण हे
सतत त्यावर टाकत राहायचं आहे. ड्रॉपने टाकत गेल्यामुळे हे मस्त असं खमंग खुसखुशीत जाळीदार बनतं. म्हणून आपण हे ड्रॉपने टाकत राहायचं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची ही रेसिपी आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला हे ड्रॉपने टाकत गेल्यानंतर एक अशी 1 इंचाची 2 इंचाची जाडी कशी हवी आहे ह्याप्रमाणे आपण हे बनवू शकतो. आणि त्यानंतर एक लेवलला हे बनल्यानंतर ते आपण काढून घ्यायचं आहे. साखरेचा आपल्याला पाक बनवायचा आहे. समजा आता मी अर्धी वाटी मैदा घेतलेला तर अर्धी वाटी साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम केलेलं आहे. आणि 1 तारी पाक बनवलेला आहे, जास्त 2 तारीखात घट्ट पाक बनलेला नाही आहे हा. तर हा छान लिक्विड मध्ये थोडासा 1 तारी पाक बनवायचा आहे. यामध्ये थोडंसं केशर, त्यानंतर वेलची पूड, आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हे वेलची पूड टाकून तुम्ही हे गरम करायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. आणि ह्या तळलेल्या घेवर आपण घ्यायचा आहे आणि मग तो त्यावर साखरेचा पाक टाकायचा आहे. त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूट्स असतील त्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता याचे काप करून टाकायचे आहेत. तर ह्याच्या आधी तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे खवा असेल किंवा जसं रबडी असेल तर रबडी वगैरे त्याच्यावर टाकून आपण हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. सिल्वर फॉईल असेल तर तोही तुम्ही सजवण्यासाठी वापरू शकता. गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे बनवून सुंदर असं हे घेवर बनतं. आणि इतके तुम्ही ह्या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा. खूप सुंदर रेसिपी आहे आणि तुमच्या भावाला सुद्धा तो ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही ह्या आज रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावाला अवश्य करून घाला. नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मराठी 24 रेसिपीचं परिवार मोठा होईल आणि अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत आणेन. तर असंच मस्त खात राहा आणि आमच्या चॅनलला पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.